नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बोंबील बटाट्याचा रस्सा म्हणजे कालवण आपल्या गावच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। ते सगळे आपल्या घरच्या साहित्यातच। तर मी इथे बोंबील घेतलेत आणि हे असे एवढे कापून चांगले स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि ह्या वाटीत ठेवलेत। आणि हा रस्सा मला 3 ते 4 जणांसाठीच बनवायचा आहे। आणि इथे बटाटा हा स्वच्छ धुवून मी कापून घेतलाय। अशा प्रकारे ह्याचे मी हे तुकडे केलेत। हे बघा, बटाटे 2 घेतलेत, छोटे होते म्हणून 2 घेतले। तुमच्याकडे जर मोठा असला तर 1 घेऊ शकता। आणि इथे आपल्याला फोडणीसाठी 1 कांदा घेतलाय मी मीडियम साईजचा, कढीपत्ता, कोथिंबीर लागणार आहे। आता वशाट आहे त्याला आंबट पाहिजे काहीतरी म्हणून मी चिंच घेतले, 1 टोमॅटो घेतलाय आणि थोडा लसूण घेतलाय ठेचून। आणि आपल्याला वाटण लागणार आहे। तर हे वाटण आहे ना मी नेहमी बनवून ठेवते। ह्याच्यामध्ये खोबरा, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीरीचे देठ घेते मी ह्याच्यामध्ये। आणि काय खडे मसाले असतात माझे, हा मसाला मी नेहमी बनवून ठेवते, तोच आपल्याला इथे वापरायचा आहे। तर इथे मी गॅस पेटवून घेते। तर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे। तर गॅस आपल्या कढई गरम झाले, मी थोडं तेल टाकून घेते। ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। आणि हे बोंबील आपण धुवून ठेवलेत ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्याला थोडं आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊया, म्हणजे याचा वशाट जो वास असेल ना तो मोडून जाईल। आता हे थोडे तळून घेतलेत, मी काढून घेते बोंबील। आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता कालवण बनवून घ्यायचं आहे। इथे 2 पळे मी तेल टाकले। इथे आपलं तेल गरम झालंय, कांदा टाकून घेते। कांदा आणि कढीपत्ता टाकलाय मी, हा जरा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे। आता ही लसूण कुटून घेतले ना आपण, ती पण टाकून घ्यायची याच्यामध्ये। आता इथे आपला कांदा आणि लसूण झाले परतून। आता हा टोमॅटो घेतलाय ना तो टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकते। आता हे आपलं झालंय परतून। आता ह्याच्यात आपण वाटण टाकून घेऊया। इथे 2 चमचे भरून मी हे वाटण टाकले। बारीक गॅस करून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, या मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यात आपण आपले पावडर मसाले टाकून घेऊया। हे आपले लाल तिखट आहे घरगुती, ते जरा तिखट कमी आहे म्हणून मी 2 चमचे टाकले। तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता। हळद टाकले, हा छोटा चमचा 1। गरम मसाला मी अर्धा चमचाच टाकलाय, कारण पहिला खडा मसाले मी घेतलेले आहेत ते माझ्या वाटणामध्ये म्हणून। धना पावडर टाकले 1 चमचा, 1.5 चमचा टाकलाय मी। आणि हा बेडगी मसाला टाकलाय मी, बेडगी मिरचीची पावडर, तो 1 चमचा, म्हणजे हा आपला पोहे खातो ना तो चमचा भरून आहे। ह्याने मसाला आपल्या कालवणाला कलर चांगला येतो। आता हे पण मसाले आपल्याला परतून घ्यायचे। तर हे बघा, हे मसाला मी परतून घेतलाय। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, कारण कसं मसाले खाली लागायला नको म्हणून। आता हे आपले मसाले शिजतातच आहेत, तर मी ह्याच्यात हे बटाटे टाकून घेते। बोंबील टाकलेत नाही, कारण आपण तेलामध्ये घेतले ते तळून म्हणून। हा मसाला या बटाट्यांना लागला पाहिजे चांगला। हे तेल सुटेपर्यंत जरा आपण झाकून ठेवूया। आता बघूया आपला मसाला। हे बघा, या मसाल्याला तेल सुटलंय चांगलं। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया। आणि आता हे बोंबील टाकून घ्यायचं। आता जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। मला थोडा पातळच करायचा आहे,
म्हणजे भाताबरोबर खाण्यासाठी थोडं पाणी टाकते मी. बटाटे पण शिजायला पाहिजेत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि ही चिंच घेतली होती ना ती टाकून घेते आता. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून ह्याला उकळी येऊन द्यायची मीडियम गॅसवरती. चला आता बघूया आपलं कालवण झालंय काय, बटाटा शिजलाय का. मस्त कलर पण आलाय, तरी आले कालवणावरती आपल्या. तर बटाटा शिजलाय काय बघू आपण. हा बघा बटाटा मस्त शिजलाय. तर हे बघा इथं आपला झणझणीत असा बोंबलाचा बटाट्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. गरमागरम भात, अगदी गावच्या पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवला आहे हा रस्सा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.